बसप्पा कसा स्वामी समर्थांचा खरा शिष्य बनला. ही कथा आहे श्रद्धा, संयम आणि अहंकाराच्या त्यागाची. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि योग्य क्षणी कृपा करतात. ही दिव्य कथा प्रत्येक भक्ताने ऐकावी. बसप्पा हा कर्नाटकातील एका लहानशा गावातील साधा आणि गरीब पण अंतर्मुख स्वभावाचा युवक होता. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, शिक्षण देखील नव्हतं आणि समाजात तर मान नव्हता. पण त्याच्या मनामध्ये एक वेगळीच अस्वस्थता होती, तीही की खरा गुरु मिळावा यासाठी. तो रोज देवळात जाई, देवासमोर बसून विचार करायचा, देव असतो असे म्हणतात, पण तो भेटत का नाही? माझ्या आयुष्याचा अर्थ काय, असे प्रश्न त्याला पडायचे. एके रात्री बसप्पाला विलक्षण स्वप्न पडलं. अत्यंत तेजस्वी, दिगंबर अवस्थेतील करुणामय दृष्टीनं पाहणारा एक महापुरुष त्यांच्या समोर उभा राहिले. ते म्हणाले, बसप्पा, अक्कलकोटला ये, तिथे तुझा मार्ग सुरू होईल. हे स्वप्न इतकं जिवंत होतं की उठल्यावरही बसप्पाचं मन थरथरत होतं. कोणालाही न सांगता, कसलाही विचार न करता, कसलीही तयारी न करता तो फक्त मनातल्या श्रद्धेच्या बळावर अक्कलकोटकडे निघाला. अक्कलकोटात पोहोचताच त्याने पाहिलं की एका झाडाखाली एक योगी बसलेला आहे. अंगावर साधं वस्त्र आहे, गळ्यात रुद्राक्षमाळा, पण चेहऱ्यावर असं तेज की नजरेला नजर टिकेना. बसप्पा स्तब्ध झाला. तेवढ्यात त्या योगीने डोळे उघडले आणि थेट त्याच्याकडे पाहून म्हणाले, आलास का बसप्पा? उशीर झाला. बसप्पा हादरला. आपलं नाव कोण सांगतं, कसं माहीत यांना? क्षणाचाही विलंब न करता तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. त्याच्या तोंडून शब्दच निघाले नाही. अश्रू आपोआप वाहू लागले. स्वामी समर्थ फक्त एवढेच म्हणाले, इथे राहायचं असेल तर स्वतःला विसरावं लागेल. बसप्पा स्वामींच्या आश्रयाला राहू लागला. पण स्वामींनी त्याला कधीच तू माझा शिष्य आहेस असं सांगितलं नाही. उलट ते कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करत, तर कधी रागवत असत, तर कधी कठोर शब्द बोलवत असेल, तर कधी अपमान करत असत. एकदा स्वामींनी त्याला गावाबाहेर कचरा साफ करायला सांगितला. लोक हसले. कोणी म्हणालं, यालाच शिष्य म्हणतात का? पण बसप्पाच्या मनात एकच विचार होता, स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच आहे. एके दिवशी स्वामींनी बसप्पाला सर्वांसमोर जोरात ओरडून हाकलून दिलं. इथून निघून जा, तुझ्यासारख्यांना इथे जागा नाही असे म्हणाले. बसप्पाचं मन क्षणभर हादरलं, पण तो शांतपणे आश्रमाबाहेर गेला. दूर एका झाडाखाली बसून फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, तुम्ही दूर केलं तरी माझं मन तुमच्यापासून दूर जाणार नाही. ती रात्र त्याने उपाशी, तहानलेली पण श्रद्धेने काढली. पहाटे स्वामी स्वतः त्या झाडाखाली आले. त्यांनी बसप्पाच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात त्याचं अहंकार वितळलं, मन शांत झालं आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. स्वामी म्हणाले, आता तू तयार आहेस शिष्यत्वाची दीक्षा घेण्यासाठी. त्या दिवसानंतर स्वामींनी बसप्पाला आपल्या जवळ ठेवायला सुरुवात केली. बसप्पा कोणतेही प्रश्न न विचारता सेवा करू लागला. पाणी भरणं, स्वामींची काळजी घेणं, भक्तांची सेवा. एकदा स्वामी म्हणाले, लोक मला देव म्हणतात, पण मी फक्त सेवा ओळखतो. बसप्पाला तेव्हा उमगलं, शिष्य होणं म्हणजे ज्ञान नव्हे तर अहंकाराचा त्याग होय. एके दिवशी स्वामींनी सर्वांसमोर बसप्पाच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, आजपासून हा माझा नाही तर मी याच्यात आहे. त्या क्षणी बसप्पा केवळ एक सेवक राहिला नाही, तर तो स्वामी समर्थांचा खरा शिष्य म्हणून ओळखू जाऊ लागला. या कथेतून असा आपल्याला बोध मिळतो की गुरु कधी शोधायचा नसतो, तर गुरु हा शिष्याला घडवत असतो. ज्याचं मन रिकामं, श्रद्धापूर्ण आणि सेवा निस्वार्थ असते,
त्यालाच स्वामी समर्थ आपलंसं करतात, त्याला खरा शिष्य घडवतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.